नमस्कार प्रवासी, मी चैत्राली मटकर आणि आपण पाहत आहात ट्रॅव्हल अँड स्टे. आज आपण निघालोय मेघालयातल्या सुप्रसिद्ध लिव्हिंग रूट बीच कडे. हा आहे अनुभव निसर्गाने तयार केलेल्या एका जिवंत आश्चर्याकडे जाणाऱ्या प्रवासाचा. प्रवासी मित्रांनो, आज आहे मेघालयमध्ये आपला 4था दिवस. जर तुम्हाला मेघालयाला जायचं असेल तर मेघालय ट्रिप ही प्लेलिस्ट संपूर्ण चेक करा. या प्लेलिस्टमध्ये ट्रिप प्लॅनिंगसाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण टिप्स मिळतील. आम्ही ऑरेंज रूट रेस्टॉरंटमध्ये जेवून मग लिव्हिंग रूट बीचकडे निघालो. ऑरेंज रूट रेस्टॉरंटचा व्हिडिओ आय बटनवर क्लिक केल्यावर तुम्हाला बघायला मिळेलच. तुम्हाला मेघालयाला जावंसं का वाटतं? त्याचं एक कारण आहे इकडचा लिव्हिंग रूट ब्रिज, आणि आम्हीही तोच बघायला महाराष्ट्रातून मेघालयकडे आलोय. हा क्षण आता जवळ येत आहे. लिव्हिंग रूट ब्रिज बघायला जाण्यासाठी आम्ही एक गाईड बुक केला आणि प्रत्येकी एक काठी रेंटवर घेतली. खाली उतरता उतरता आम्हाला असं कळलं की खाली जाण्याचा रस्ता हा गावातील वस्तीने वेढलेला आहे. त्यामुळे खाली जाताना तुम्ही गाईड घेतला नाही तरी काही हरकत नाही. हे समोर बघताय ते तमालपत्राचं झाड आहे. इथे मोठ्या प्रमाणावर तमालपत्र आढळतात. ती एका ठिकाणी साठवून त्याचा व्यापार केला जातो. बघा, जॅकफ्रूट लागलाय. हे लिचीचं झाड. जंगलात आम्ही ट्रेकिंग करतोय आणि ही बघा आली आपली चैत्राली मटकर. स्पायडर. हे लिव्हिंग रूट ब्रिज एका दिवसात तयार होत नाहीत. त्याला बनायला वर्षानुवर्ष लागतात. खासी येथील लोक लिव्हिंग रूट ब्रिज बनवण्यासाठी झाडांच्या मुळांना एक वळण देतात, दिशा देतात. त्या दिशेने ती मुळं पुढे वाढत जातात आणि खूप वर्षांनंतर तयार होतो हा मजबूत लिव्हिंग रूट ब्रिज. आपण आता चेरापुंजीच्या लिव्हिंग रूट ब्रिज वरती आहोत आणि हा दुसरा बनतोय. याला बनायला काही वर्ष लागतील, पण हा दुसरा बनतोय. छान क्लिअर पाणी एकदम, आणि पावसाळ्यात इकडनं धबधबा होतो. असेच लिव्हिंग रूट ब्रिज जर महाराष्ट्रातही तुम्हाला कुठे आढळले तर मला कृपया कमेंट करून सांगा. मी तिथेही भेट द्यायला येईन. आजच्या जगात आपण कॉन्क्रीटचे पूल बनवतोय, पण इथले लोक निसर्गाबरोबर जगायला शिकले आहेत. तुम्हालाही असं निसर्गाबरोबर जगायला आवडेल का? मला कमेंटमध्ये तुमच्या कल्पना नक्की शेअर करा. आता आम्ही लागलोय परतीच्या प्रवासाला. लिव्हिंग रूट ब्रिजला जाण्यासाठी 2000 पायऱ्या उतराव्या लागतात. तेव्हा काठीची नितांत आवश्यकता असते. चढतानाही काठीच्या आधाराने आपण अंतर कापू शकतो. त्यामुळे
गाईड घेतला नाही तरी चालेल, पण काठी ही रेंटवर घेतलीच पाहिजे. फिनिश 2000 स्टेप्स करके. मज्जा आली. टिप ऑफ द ट्रिप आहे, जर तुम्हाला नी पेन असेल तर कृपया नी पॅड यूज करा. ट्रेक करायच्या आधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. एका महिलेचा ट्रेक गुडघेदुखीमुळे पूर्ण होऊ शकला नाही, म्हणून तुमच्यासाठी ही खास टिप. मेघालयाच्या जंगलात प्रवास करण्यासाठी योग्य ट्रेकिंग शूज जर तुम्ही शोधत असाल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेलच. पण त्याआधी ते परचेस करताना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्या. 1. शूजचा सोल हा खरबडीत पाहिजे, त्यामुळे मेघालयाच्या जंगलात तुमचा पाय व्यवस्थित रुतला जाईल आणि पाय निसटून पडण्याची शक्यता टाळता येईल. 2. तुमच्या पायाची साईज जेवढी असेल त्यापेक्षा एक साईज मोठा घ्या. 3. शक्यतो अँकलच्या वर कव्हर होईल एवढ्या हाईटचा शूज असावा, त्यामुळे किडे मुकोडे पायात जाण्याची शक्यता टाळता येईल. लेडीज, जेंट्स आणि किड्ससाठी सुटेबल शूजच्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या नक्की चेक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुमच्याकडनं ऐकायची खूप इच्छा आहे. तर कृपया कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया लिहा, अभिप्राय लिहा, काही सजेशन्स असतील ते मला सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्या इम्प्रूव्हमेंट करेन. I'm never gonna let you go. With your love, I'll never be alone. There's only one thing I know for sure. I'm holding on forevermore. पुढच्या व्हिडिओत मी एक्सप्लोर केलीये चेरापुंजी मधील एक फूड प्लेस. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करत असाल आणि नवीन नवीन ठिकाणांना भेट द्यायला तुम्हाला आवडत असेल तर ट्रॅव्हल अँड स्टे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. बाय बाय. नमस्कार प्रवासी. नमस्कार प्रवासी, मी चैत्राली मटकर आणि आपण निघाला आहात